थोडा मी घाबरलो, कारण की असं कधी पोलिसांसोबत माझं कधी बोलणं झालं नाही. मग मला वाटलं की काय, कारण की मानस लेक म्हटल्यानंतर कसं आहे, खूप नमुने असतात इकडे वेगवेगळ्या प्रकारचे. जसं तुम्ही बघू शकता काय 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 करावं लागतं शूटसाठी. बिहाइंड द सीन्स बघा. असं करणार का आता तू? काय काय करतोय आम्ही शूटसाठी. ते मी शूज मुद्दाम आत नाही घेऊ शकत आहे. माझं ते मी डिक्की साफ केली ना एकदम चकाचक, त्याच्यामुळं मग मला जरा जास्त सर्कस करायला लागू लागली. तर फायनली वेदांतला मी पिक केलेलं आहे आणि आम्ही शूटसाठी आलो आहे. आणि बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतच असेल, लास्ट टाईमसारखंच एकदम क्लास बॅकग्राऊंड आहे. मानस लेकलाच आम्ही आलो आहे आणि पण बेटर व्हर्जन मानस लेक्चर. मानस लेकचं पण बेटर व्हर्जन आहे. आम्हाला चांगली जागा मिळाली मागच्या वेळीपेक्षा पण, त्यामुळे पटापट शूट आटपायचं. आजचं शूट थोडंसं लॉंग आहे, जसं मी तुम्हाला अगोदर बोललो आहे की कसं घरची गाडी म्हटल्यानंतर जरा जास्त वेळ मिळाली आहे ना, तर मग जरा जास्त शूट करूयात आम्ही त्याच्यामध्ये. तर बघूयात कशी मजा येते. व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला, फ्रेम दाखवतो गाडीची. अशी एकंदरीत मजा आहे आणि अशी फ्रेम असेल तर मजा येणार आहे. अपडेट देतच राहू तुम्हाला. आणि गाईज परत एकदा श्रीपादचा व्लॉग मी हायजॅक केलेला आहे अशा प्रकारे. बट काही म्हणा यार, या शूट्समध्ये जे आम्ही लोकेशन शूट्स ना चांगल्या आणि शूट करायला होतं ना, त्याची मजा वेगळीच आहे. आज तुम्ही बघू शकता ही गाडी बरंच तुम्हाला पुढे जाऊन ब्लॉग्समध्ये बघायला भेटेल. होंडा सिटी, श्रीपाद तिला सिटी म्हणतो. त्याचे आवड इन द सेन्स त्याचं प्रेम म्हणता येईल आपल्याला खरं तर. ही गाडी म्हणजे आम्ही दोघांनी गॉगल्स घातले होते इनिशियली, तुम्ही बघितलं असेल तर. बट आता आम्ही दोघं गपकुमान, मी माझा चष्मा घातला आहे साधा, कारण बापरे काय ऊन आहे. आणि त्या ऊनमध्ये आम्हाला लिटरली दिसत पण नाही शॉर्ट्स काय घेतोय काय नाही. ॲप्रिशिएशन आपण आज श्रीपादचं करू थोडंसं, की आज त्याने आताशी सुरुवात झाली आहे भाई, अजून ठीक आहे अजून करायला. तो आत्तापासूनच कुठं तारीफ केली की मग सगळा गणतोय कार्यक्रम. त्याने आज 4-5 डायलॉग घेतले आणि असे ना छोटे डायलॉग्स जे तुम्ही बटवाला व्हिडिओ तर बघितलाच असेल. बट आज त्याने लिटरली मोठे डायलॉग्स 1 टेक 2 टेकमध्ये परफेक्ट केलेत. मीच त्याला रिटेक द्यायला लावले, कारण मला कॅमेरा अँगल जरा चुकीचा घेतला वगैरे असं वाटलं. पण क्लास बाई, काय टेक दिलेत आज पोराने इंग्लिशमध्ये परफेक्ट. जे आज 2-4 लोक त्याची तारीफ करतात की काय इंग्लिश बोलतोस व्हिडिओमध्ये, आज त्यांच्यात जस्टिफाईड झालं आहे ते थोडंसं. तो बघू पुढं काय होतं, अजून अख्खा व्हिडिओ राहिला आहे. तर शूट सुरू आहे, अजून झालेलं नाही आहे. सिनेमॅट्स राहिलेत आणि बरं अजून आहेत, म्हणजे थोडा बहुत अजून भाग उरलेला आहे. खूप जास्त ऊन आहे, त्याच्यामुळे ना त्या हीटचा एवढा त्रास होऊ लागला आहे की बाप रे बाप. म्हणजे अगोदर पण आम्ही उन्हात शूट केलं आहे, पण एवढा त्रास नाही झाला आहे. आज खूप जास्त त्रास होतो आहे आम्हाला उन्हाचा. आणि मागच्या वेळेला जेव्हा किया सोनेटचं शूट करायला आलो होतो त्यावेळी म्हणजे आता ही जी जागा आहे ही मानस लेकचा दुसरा साईड आहे. आम्ही त्यावेळी दुसऱ्या साईडला होतो सोनेटच्या वेळेला. त्यावेळेला एक काय म्हणता येईल, एक असा एक्सपिरियन्स आलेला की तिथे पेट्रोलिंगची पोलीसची गाडी आली तिकडे आणि आम्ही आमच्या कामात बिझी होतो. मग ते आले, त्यांनी त्यातून गाडीतून एकच पोलीस ऑफिसर उतरले आणि त्यांनी येऊन बघितलं सगळं काय चाललं आहे काय नाही, विचारपूस केली. आणि मग मी थोडा मी घाबरलो, कारण की असं कधी पोलिसांसोबत माझं कधी बोलणं झालं नाही. मग मला वाटलं की काय, कारण की मानस लेक म्हटल्यानंतर कसं आहे, खूप नमुने असतात इकडे वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामुळे काही सांगता येत नाही की काय म्हणून ते मला उचलून नेतील, कोणता नमुना समजून आम्हाला उचलून नेतील याची मला थोडीशी अशी भीती वाटली. त्याच्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे, काय ते ॲटलिस्ट उत्तरं तरी देऊ. मग त्यांनी सगळी गाडी बघितली, काय चाललं आहे काय नाही, विचारपूस केली, सगळं झालं आणि मग ते निघून गेले त्यांचं. आज जेव्हा आम्ही होंडा सिटीचं शूट करायला आलो, सेम गाडी आली. मला अगोदर माझ्या डोक्यात विचार आला होता की आज पण जर पोलीस आले तर म्हटलं प्लीज तीच गाडी यावी आणि तेच पोलीस ऑफिसर यावे म्हटलं. आणि सेम तेच झालं, तेच पोलीसवाले आले आणि आज ते गाडीतून नाही उतरले. आज मीच गेलो त्यांच्याकडे आणि जे दुसरेवाले होते ड्रायव्हर सीटवर जे बसलेले होते त्यांना मी म्हटलं की नाही, त्यांच्याकडे जाऊन फक्त मी उभं राहिलो तर मला पलीकडे ते लास्ट टाईमवाले दिसले. मी म्हटलं अहो सर शूट करतोय म्हटलं मी, आपण मागच्या वेळी भेटलेलो. तर ते एकदम फ्रेंडली झाले, म्हणजे आता पुढच्या वेळेपासून आम्ही कधी पण येऊन बिंदा शूट करू शकतो, ते आम्हाला ओळखायला लागलेत आता. तर असे एक एक्सपिरियन्स येऊ लागलेत. खूप मजा येऊ लागली ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव म्हणजे जो अनुभव आम्हाला मिळतो आहे या सगळ्या गोष्टी करून खूप मजा येऊ लागली आहे. याच्यातून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. बघूयात, जसं मी अगोदर बोललो तुम्हाला की हा प्रवास तुम्हाला पण बघायला मिळणार आहे, तर बघूयात.